इमिडिएटली जा आपण पडद्याच्या पाठीमागे. सामना सुरू. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट देऊयात आघाडीसाठी. सलामीवीराच्या भूमिकेमध्ये आपण बघत आहोत जय बजरंग कोलटन कडून चंद्रकांत चंदू आणि त्यांच्या सोबतीनं निकोस सध्याच्या घडीला सलामीवीराच्या भूमिकेमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आज रेग्युलरली आपण बघत आहोत जगदंब सासने टीमची रन मशीन अर्थातच एसके सागर खुटारे सध्या बॉलिंग मार्कवर पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकण्यासाठी. बरोबर 10 वाजून 54 मिनिटं. थोडं स्पीडअप करा. बरोबर 10:55 लाईट एनी कॉस्ट ॲट एनी सिच्युएशन आपल्याला पहिला बॉल टाकायचा. लक्ष सुद्धा तेजस्वी दुबे यांचा आवाज तुम्ही मागच्या सामन्यामध्ये ऐकत होता. खास करून वाडा विभागावरून फार दूरवरचा प्रवास करून आज दत्त ग्रुपाच्या चषकासाठी ते सध्याचे उपस्थित झाले आहेत. पुन्हा एकदा त्यांचं वेलकम. यानंतर आपण द्वितीय फेरीच्या लढती सुरू करणार आहोत. पंचांचा ग्रीन सिग्नल. सामना सुरू. स्पष्टपणे त्या ठिकाणी पाहायला मिळालं. जगदंब सासने टीम या हंगामामध्ये नौके आणि उदयोन्मुख खेळाडू घेऊन चांगली कामगिरी सध्याच्या घडीला करत असताना पहिला चेंडू डाट. तदनंतर आले निकोची विकेट. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय ज्याच्या नावानं जय बजरंग कोलटन संघ ओळखला जातो, जाणला जातो, मानला जातो. तो जयेश आगिवले सध्या खेळण्यासाठी ऑन स्ट्राईक. सध्या विनंती आहे या आपण मुख्य व्यासपीठावरती शून्यावरती 2 धक्के दिलेले आहेत. एसके सागर खुटारे यांना चर्चा या गोलंदाजाची सध्या सुरू आहे कारण त्यानं केली आहे या मॅच मध्ये लाजवाब कामगिरी जगदंब सासने क्रिकेट संघाकरता. SF1 सेमीफायनलचा पहिला सामना. फुलरले समोर लॉफ्ट केला. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर पाठमोरा भाग मिल्का भाग अशी परिस्थिती. इनसाइड आउटचा अप्रतिम नजराना. सॅटिस कव्हर्ड आहे आणि फायनली चेंडू झालाय एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर. धावसंख्येची कोंडी आता फोडली आहे लक्ष्मण. 4 धाब्यांसाठी चौकार. जय बजरंग कोलटनच टॉप ऑर्डर पूर्णपणे कोलॅप्स झालेले. मिडल ऑर्डरला कॉन्फिडन्स स्टार्ट लकीचा. बाटचे बाहेरचे कडा. बॉल झाला बॅकवर्ड पॉइंटला. एक सिंगल त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल आणि त्या सोबतीनं षटकाची देखील झाले. सांगता एंड ऑफ फर्स्ट ओव्हर 5 ऑन बोर्ड. अवघ्या 5 धाबा दाफलकावरती एसके सागर खुटारेची जबरदस्त तेज तर्राट गोलंदाजी. एका 4चा पद वगळला तर अॅक्युरेसी कंट्रोल आणि त्याच सोबतीनं आपण पाहिलं टिफॉट टेम्परामेंट जे फार महत्वाचं असतं जेव्हा P1 मध्ये तुम्ही गोल आणि त्याची इकॉनॉमिकल कामगिरी किफायती कमी खर्च आणि स्वस्त गोलंदाजी आपण पॉवर प्ले मध्ये बघत आहोत जगदंब सासण्यासाठी. अवघ्या 5 धावा दाफलकावरती 2 महत्वपूर्ण धक्के त्याने दिलेले आहेत. निकोस आणि जयेशला त्यांना माघारी धाडलेलं आहे. षटक दुसरं टाकण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती आपण बघत आहोत जयेश उघडाला. ओव्हर नंबर 2 चा खेळ सध्या सुरू होत असताना जयेश उघडा बॉलिंग ट्रॅकवर स्क्रीन एंड कडून सध्या करतात गोलंदाजी. एका सेंटचा वापर या स्पर्धेमध्ये आपण बघत आहोत करत आलेला आहोत. आउटफील्डचे दरवाजे झालेत खुले. शिदरचनावरची संचार बंदी सध्याच्या घडीला पंचांनी हटवली आहे. डीप मध्ये आपण बघत आहोत एक्स्ट्रा कव्हर सेट करण्यात आलेला आहे. लॉंग ऑफ लॉंग ऑन ऑन साइडला स्क्वेअर लेग आणि त्या सोबतीनं आपण बघत आहोत ऑन साइडला मिडविकेट शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग शॉर्ट फार लेग एक्स्ट्रा कव्हर इनफिल्ड मध्ये आणि त्या सोबतीनं आपण बघत आहोत वाईड इश मिड ऑफ. षटक दुसरं जयेश बॉलिंग ट्रॅकवर. पहिला बॉल अर्ध्या विकेटवरती त्याला दिली दिशा आणि बॉललाच ओलांडलाय लगेचच स्कोअर लेग सीमारेषा
अर्ध्या विकेटवरती गोलंदाजी कराल तर चौकार षटकारांचा रस्ता तुम्हाला दाखवू शकते, कारण बॅटिंग बलशाली आहे, बॅटिंग एक स्ट्रॉक आहे. जय बजरंग कोलटनचं त्याचा प्रत्यय आला चौकार. चषकाच्या माध्यमातून तिसऱ्या रचनेमध्ये करूयात मनपूर्वक स्वागत. विनंती आपण आसनस्थ व्हायचं. लक्ष्मण यांच्या बॅटमधून दुसऱ्या चौकार येताना पाहायला मिळेल. एकीकडे फलंदाज बाद झाले जरूर, मात्र दाफलकाला गती, दाफलकाला वेग त्याने दिलेला आहे. कैलाजी ठाकरे ग्रामपंचायत सदस्य कोलटन त्यांचं देखील आगमन, त्यांचं देखील स्वागत आपण करूयात. त्या सोबतीने गीतेजी विषय देखील उपस्थित झालेले, त्यांचं देखील वेलकम आहे. इट इज फ्रॉम लेग बाईट्स. पंताचा सिग्नल आला एका धावेचा आणि एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल सध्या फ्लाय झाली आहे. डबल डिजिट डबल फिगर 10 ऑन बोर्ड. 10 धावा, याचबरोबर दाफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात जय बजरंग कोलटन संघ आपण बघत आहोत. नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर बॅटिंग करत असताना जगदंबा सासरेच्या विरोधात स्पर्धेची पहिली उपांत्य फेरीची लढत आहे. सेमीफायनलचा सामना जो संघ जिंकेल तो दत्तकृपा चषकाच्या मेगा फायनल मध्ये दाखल होईल. बॅकफुटवर आले, हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू मागे झाला, विकेट किपरला बीट करत असताना शॉट थडमानला. त्या ठिकाणी सिग्नल आला पंचांचा वाईडचा. गाईडलाईनच्या अगदी बाहेर पिचिंग होती, त्याच कारणास्तव स्पष्ट आता सिग्नल आपण बघत आहोत. ऑनफिल्ड अंपायर कडून Y+1 एक्स्ट्रा 2 धावा आणि दाफलक एक्स्ट्रा 2 आपण बघत आहोत. आता मार्गस्थ झालेले आहे ते 12 या आकड्यावर. एक्स्ट्रा धावा एनर्जी देतील, मोटिवेट करतील बॅटिंग करणाऱ्या जय बजरंग कोलटनला, कारण ऑलरेडी धावसंख्येचा जो वेग आहे तो थोडा कमी आहे, थोडा मंदावलेला आहे. आणि अशात एक्स्ट्रा धावा आल्या तर सोने पे सुहागा. लक्ष्मण स्टाकर एंडला, बॉल थोडा खाली राहिला. सबमरीन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट. जो बाउन्स अपेक्षित होता लक्ष्मणला तो बाउन्स या बॉल वरती आला नाही. बरोबर यष्ट्यांची समांतर उंची गाठत असताना हा बॉल झाला पाठीमागे विकेट किपरकडे आणि मागच्या Y+1 एक्स्ट्रा 2 धावेनंतर या मॅच मध्ये झालाय कमबॅक टीम जगदंबा सासनेसाठी गोलंदाज जयेश उघडाकडून. स्विंग अँड मिस, वन मोर ब्युटिफुल डिलिव्हरी, चांगला आउट स्विंगर. हलकासा चेंडू टॉस झाला, गुडले स्पॉट वरून टेक ऑफ घेत असताना राईज अँड सरप्राईज डिलिव्हरी, सलगचा दुसरा डॉट. वेल सेट बॅटर लक्ष्मणच्या अगेन्स्ट आता टाकलाय त्या ठिकाणी जयेशनं. स्टील 2 टू गो. अजूनही 2 बॉल बाकी आहेत ओव्हर नंबर 2 चे. बॅटची कडा होती का प्रश्न उपस्थित केला होता विकेट किपरनं. अपील त्याचं सुरू होतं, मात्र पंचांचा नकार आलेला आहे. कॉन्फिडन्स आपण बघत आहोत गोलंदाजी करत असताना जगदंबा सासनेकडे आडवा बॅट पूल करण्याचा प्रयत्न होता, चेंडू बॅटचा संपर्क झाला नाही, त्याच कारणासह आपण बघत आहोत. आता पंचाने अपील नकडले. तिसरा सलगचा निर्धाव चेंडू, तिसरा डॉट बॉल आणि या मॅच मध्ये गोलंदाजीचा दबदबा आपण बघत आहोत तो जगदंबा सासनेचा. स्टील 1 टू गो. मिस्टामिंग चेंडू उंचवण्यामध्ये स्क्युरलेकचा क्षेत्ररक्षक जज करतोय. जर्सी नंबर 18 त्याचं जजमेंट चुकलं. कॅच ड्रॉप. सेकंडचा कॉल आता करण्यात आला होता आणि वेगानं आपण बघत आहोत दुसरी धाव देखील पूर्ण करण्यात आलेली. अंडर फ्लड लाईट जेव्हा तुम्ही उंच उडालेला बॉलला हातामध्ये कैद करत असता तुमच्याकडे चांगली आयसाइट असणं गरजेचं असतं आणि त्याचा अभाव त्या ठिकाणी पाहायला मिळाला. लॅक ऑफ कॉन्फिडंट आयसाइट. रन्स पूर्ण झाल्या 2, कॅच झाली ड्रॉप आणि त्या ठिकाणी सांगता झाली आहे दुसऱ्या षटकाची. 7.00 धावेची धावगती सध्या दाफलकावरती मेंटेन करत असताना आपण बघत आहोत टीम जे बजरंग कोलटनला 2 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या दाफलकावरती एकूण अंकी झाली ती 14. 0वरती 2 गडी गमावले होते. तिसरा विकेटसाठी भागीदारी पार्टनरशिप बिल्डअप झाली आहे. लक्ष्मण ज्याच्या बॅटमधून 9 चेंडूचा सामना करत असताना योगदान आले 2 चौकारांच्या सोबतीनं. इंडिव्हिज्युअल 11 धावेचं आणि त्याच सोबतीनं चंदू ज्यानं एकही धाव विथ बॅट या मॅच मध्ये अजूनही स्कोर केलेली नाहीये. वेळ जास्त घेते जगदंबा सासने. सागर अँड ऑल टीम इमिडिएटली फिल्डिंग सेट करा. नेक्स्ट मॅच द्वितीय फेरीतील पहिली लढत 2 विजेते सगळे एकमेकांसमोर असतील. पराग वॉरियर्स भालूक आणि त्यांना फाईट करेल जय गावदेव स्पोर्ट्स डोंगरनावे. बरोबर मिड इनिंगच्या दरम्यान आपण नाणेफेकीचा कौल कव्हर करणार आहोत. रिक्वेस्ट आहे दोन्ही टीमच्या कॅप्टनला पहिलं सत्र जसं संपेल तसं आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचंय. पराग वॉरियर्स भालूक आणि त्यांच्या विरोधात जय गावदेव स्पोर्ट्स डोंगरनावे. पहिला बॉल बॅकफुटवर आले, हुक केला, स्कोर लेगला लॉंग लेगला डीप मध्ये प्रोटेक्शन, मात्र दोन्ही फलंदाजांना फसवून चकवून त्यांची दिशाभूल करून बॉल चाललाय डीप स्कोर लेग सीमारेषेच्या बाहेर. येतोय तो चौकार.
दत्तगृपा चषकाला सदिच्छा भेट देण्यासाठी माजी सरपंच ग्रामपंचायत मोप विजयजी किरपण आणि त्यांच्या सोबतीनं त्यांचा संपूर्ण मित्र परिवार उपस्थित झाला. दादांसाठी दादांच्या मित्र परिवाराचं आपण करूयात वेलकम. हा ट्रॅकर पंच केल्यासमोर मिसामिंग मिडॉनचा फिल्डर जज करतोय चांगलं जजमेंट. के कमलेश कापडी होता त्या ठिकाणी ज्यांना पकडला. आणखीन एक नेत्र दीपक झेलाने लागलाय मैदानावरती 18 ला तिसरा धक्का जे बजरंग कोलठण क्रिकेट संघाला. प्रत्येक षटकारासाठी कॅश प्राइज अनाउन्स होतं शंकरजी गुडे यांच्या माध्यमातून 200चं आणि 3 लागोपाठचे आले तर 1000. बॅकफुटवर आले हुक करण्याचा प्रयत्न चेंडू बारचा व्यवस्थित संपर्क झाला आणि बरोबर स्टिकर वरती चेंडू आदळतोय. वेगवान एक सिंगल त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेली आहे. प्रत्येक धाब्यासाठी सध्या संघर्ष या मॅच मध्ये सुरू आहे. तो टीम जय बजरंग कोलठणचा. धावफलक आपण बघत आहोत पोहोचलेलं आहे ते 19 आकडावर 3 चेंडू अजून ओव्हर नंबर 300 बाकी आहेत. बरोबर 4 षटक तुम्हाला 20 मिनिटाच्या टाकून फिनिश करायची आहेत. लक्ष सुद्धा जगदंब सासने. लाईनने ते पाहावी लागेल. इट्स अ वाईड. हर्षलला आपण बघत आहोत षटक तिसरं सध्या मार्गस्थ असताना. एक्स्ट्रा धाव अतिरिक्त धाव्यानं आपण बघत आहोत. धावफलक सध्या मार्गस्थ झालाय 20 धावा याचबरोबर स्कोरबोर्डवर. समोर लॉफ्ट केलाय. व्हॉट अ शॉट. कॉन्फिडंट अँड क्रॅकिंग इट. बॉल इज गोइंग ऑल द वे फॉर सिक्सर. कॉन्फिडंट आपण बघत आहोत या मॅच मध्ये लक्ष्मण यांच्याकडे आणि पूर्णपणे धुमार बॅटिंग त्यांची निर्णायक पहिल्या सत्रामध्ये सुरू. एकतर्फी किल्ला या मॅच मध्ये लढवत आहेत जय बजरंग कोलठणसाठी. स्थान आपण बघत आहोत. धावफलक फ्लाय झालेला आहे. भरलेला आहे. फुल बॅटिंग करणार आहे जय बजरंग कोलठणचा 26. याचबरोबर 26 धावा धावफलकावरती. स्टील 2 टू गो. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत ओव्हर नंबर 3चे. या षटकामध्ये 12 धावा आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत दर्शननं. अक्रॉस द बाट ऑन साइडला मिड विकेट स्कोर लेग झोन टार्गेट करायचं होतं. चेंडू बाटचा संपर्क झाला नाही. बॉल एक्स्ट्रा बाउन्स घेत असताना आपण पाहिला तेच त्या ठिकाणी दाखवून दिलंय. सर्व्हिसला आपण बघत आहोत 3 फलंदाज बाद झालेले आहेत. स्टील 1 टू गो. बॅटची आतली कडा आणि प्लेड ऑन. मॅचची प्राइज विकेट. सुरेश तर ते शेवटी मिळतंय ते गोलंदाज हर्षलला. 4था धक्का बसतो. वेल सेटर बॅटर 17 धाब्याचं योगदान देत असताना लक्ष्मण आता माघारी परतलाय. बबलू चौधरी यांच्या वतीने कॅश प्राइज अनाउन्स होते 200चं. बॅटर रोशनसाठी लागोपाठच्या 3 षटकारांकरता. सर्व उपस्थितांचा आम्ही दत्तकृपा चषकाच्या माध्यमातून मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत. खरं तर प्रेक्षक कुठल्या स्पर्धेचा मुख्य घटक असतो, केंद्रबिंदू असतो आणि त्या प्रेक्षक राजाची आज तिसऱ्या दिवसामध्ये देखील भरभरून उपस्थिती, चांगलं सहकार्य आमच्या दत्तकृपा चषकाला, आमच्या आयोजन कमिटीला लाभताय. त्या सर्व उपस्थित प्रेक्षक वर्गाचं देखील आपण दत्तकृपा चषकाच्या माध्यमातून करूयात वेलकम. ऑनलाईन 10 क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून तो प्रेक्षक सोबत आपल्या सोबतीनं जॉईंट झालेला त्यांचं देखील आपण करूयात वेलकम. याचदे यासी डोला जे क्रीडा रसिक, क्रीडा दर्दी, क्रीडा प्रेमी या स्पर्धेचा आनंद लुटतायत त्यांचं देखील विशेष आभार. षटक 3 संपली. 26 धावा दाफलकर
करंट रन रेट आपण बघत आहोत 8.67चा डेथ ओव्हर मध्ये चौथं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ओमकार. पहिला बॉल अर्ध्या विकेटवरती बॅकफुटवर आले, पूल केला काव कॉर्नरला. फिल्डर पीके पंकज कापडे होते त्या ठिकाणी. थ्रो थोडा वाईड आलेला तोपर्यंत सहजतेनं आपण बघत आहोत 2 धावा पूर्ण करण्यात आलेला आहे. कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. 2 धावफलक आपण बघत आहोत. सध्या मार्गस्थ झालेले बुडे 28 धावा याचबरोबर धावफलकावर. 4 गड्यांच्या मोबदल्यात बॅटिंग करत असताना सेमीफायनलच्या पहिल्या लढतीत जगदंबा सासरेच्या विरोधात जय बजरंग कोलठण संघ आपण बघत आहोत. पहिला बॉल एक सिंगल. स्कोर 28-28. लॉस ऑफ 4 विकेट. अजूनही 5 बॉल बाकी आहेत. लक्ष्मणनं मिडल ऑर्डरला चांगल्या शॉर्ट बट स्वीट इनिंग साकारली. आता फिनिशिंग टच द्यावा लागेल डेथ ओव्हर मध्ये रोशनला आणि त्यांच्या सोबतीनं वैभवला. कमी गती, चेंज ऑफ पेस, मिश्रणयुक्त गोलंदाजी आणि सध्याच्या घडीला त्याचा फायदा गोलंदाजाला झालाय. मात्र त्या ठिकाणी DRA ची मागणी आता केली आहे बॅटिंग टीमनं वाईट साठी आणि चॅलेंज केलंय ऑनफिल्ड अंपायरच्या सिग्नलला. पराग वॉरियर्स भालूक आणि त्यांच्या विरोधात जय गावदे स्पोर्ट्स डोंगरनावे. द्वितीय फेरीतील पहिली लढत दोन्ही संघांचे संघनायक आपण लगेचच टॉस साठी नाणेफेकीचा कौल करण्याकरता टॉस कबच कक्षामध्ये पोहोचायचंय. आयोजन समितीच्या वतीनं ही सूचना आलेली आहे. पराग वॉरियर्स भालूकचे कॅप्टन पोहोचतायत जय गावदे स्पोर्ट्स डोंगरनावे. आपला देखील संघ कर्णधार पाठवा. बॉलची पिचिंग पाहिली जाईल, बॅटमनचं फुटवर्क पाहिलं जाईल आणि तदनंतर जो काय निर्णय तो ऑन स्क्रीन असेल. टेन क्रिक या वाहिनीच्या माध्यमातून आपण बघत या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण सुरू आहे. क्वालिटी विथ क्लॅरिटी टेलिकास्ट, नो डाऊट अबाउट दॅट वन. आणि त्या वाहिनीच्या माध्यमातून अगदी पारदर्शकपणे हवा त्या अँगलनं हवा त्या साईडनं आपण बघत आहोत. सध्याच्या घडीला टेलिकास्ट सुरू आहे. इट्स अ डॉट डिलिव्हरी. फायनली पंच कन्फर्म करतायत. निर्धाव चेंडूची झाले सांगता डॉट बॉलची झाले समाप्ती. फुटवर्क पाहिलं गेलं बॅटरचं. बरोबर ऑफ टर्मच्या फार बाहेर ते निघून आले होते. अक्रॉस बॅटर खेळण्याचा प्रयत्न कमी गतीने टाकलेला फुलर लेन तो फसलेला आहे. स्ट्रायकर एंडला रोशनचा डॉट चेंडू धावफलक स्थिर. 28 धावा धावफलकावर. 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. स्टील 4 मोर डिलिव्हरीज टू गो. हाफ ट्रॅकर बॅकफुटवर आले, टर्न केला, डीप मध्ये स्कोर लेगला. क्षेत्ररक्षक 2 फिल्डरच्या दरम्यान झाला टकराव. दोन्ही बॅटर आता एका सेंटला. एक्झॅक्टली घडलं काय? कॅच ड्रॉप आणि त्यावरती आल्या धावा 2. अंडर फ्लडलाइट क्रिकेट तुम्ही खेळता. या अगोदरच मी म्हटलं होतं, चर्चा केली होती, तुमच्याकडे आयसाइट स्ट्रॉंग असणं आणि तुमचं कॉलिंग प्रॉपर असणं गरजेचं असतं. त्याचा अभाव पाहायला मिळाला. कॅच ड्रॉप 2 फिल्डरच्या दरम्यान टकराव. रिप्ले मध्ये आपण बघत आहोत स्कोर लेगला. त्याच कारणास्तव सहजतेनं 2 धावा पूर्ण झाल्या. धावफलक 30-30. बबली चौधरी कडून कॅश प्राइज आहे 300 2 षटकारांसाठी. स्पेशली रोशनच्या फलंदाजीसाठी बबलू चौधरी यांचं विशेष प्रेम आहे रोशनवर. बॅकफुटवर आले, हू करण्याचा प्रयत्न. मिस्टामिंग चेंडू उंच हवेमध्ये 3 क्षेत्राच्या डीप मधून पोहोचलेले आहेत. लॉंग लेगला चेंडू उचलण्यासाठी घेतला थोडा वेळ. तोपर्यंत दोन्ही फलंदाजांनी आपला तालमेळ साधून दुसऱ्यांदा सहजरित्या आपण बघत आहोत या 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावफलक 2 न सरकलेला पुढे. स्कोर आपल्याला पाहायला मिळेल 32 धावा धावफलकावर. शंकरजी गुडे यांच्या वतीनं या बॉलवर सिक्सर आला तर 500चा कॅश प्राइज असेल बॅटर रोशनसाठी. स्कोर 32-32. दोन्ही टीमचा कॅप्टन उपस्थित आहे. जसं पहिलं सत्र संपेल तसं आपण टॉस लगेचच कव्हर करणार आहोत. 4 ओव्हरची मॅच असेल. सेकंड राऊंडचा पहिला सामना. चेंडू उंच हवेमध्ये मिस्टामिंग फटका. क्षेत्ररक्षक जज करतोय आणि फायनली चांगलं कॉलिंग. मात्र थर्ड अटेम्प्ट मध्ये कॅच ड्रॉप. दोन्ही बॅटर एकाच एंडला. कॅच ड्रॉप झाली. धावा 2 आल्या आणि तिसऱ्या धाव्याचा प्रयत्नात त्या ठिकाणी फलंदाज झाला. धावची धाव बाद वैभव नॉन स्ट्रायकर एंडला. धावफलक 34-34. 5 गड्यांच्या मोबदल्यात.
शेवटचा बॉल धावफलक 34 वर 6 आला तर 40 होतील, चौकार आला तर 38 होतील, डॉट आला तर 34 राहतील, सिंगल डबल आले तर 35-36 वरती धावफलक मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. एक्झॅक्टली काय घडेल हा बॉल या मॅच मध्ये डिफरन्स क्रिएट करू शकतो. निर्णायक बॉल आहे. फिनिशिंग टच देईल का रोशन. पुलर लेंथ खोदून काढल्यासमोर वाडिश लॉंग ऑनच्या फिल्डर टीम मधून पोहोचले. एक सिंगल सेकंडचा कॉल नॉस्ट्रा करेल. अॅक्युरेट फेक ऑन द स्टंप फेक डायरेक्ट हिट क्लीन अँड क्लिअर थ्रो. धावची शिकार धावबाची शिकार. आणखीन एक झटका बसतो टीम जय बजरंग कोलटनला. डाव पहिला संपला 35 धावा झाल्या 6 गड्यांच्या मोबदल्यात. जय बजरंग कोलटन आणि आता सेमी फायनल मध्ये विजय संपादित करण्यासाठी मेगा फायनलचं तिकीट काबीज करण्यासाठी आवश्यकता 9.00 धाब्याच्या धावगतीने द्वितीय सत्रात जगदंब सासनेला 36 धावेची. जय गावदेव स्पोर्ट्स डोंगरनावे या दोन टीमच्या दरम्यान आपण बघत आहोत द्वितीय फेरीची निर्णायक ही पहिली लढत. पस्तीस धावा उभारल्या जय बजरंग कोलटन. 36चं लक्ष. टॉस अपडेट अगदी थोड्याच वेळात आपल्यापर्यंत पोहोचेल. जय गावदेव स्पोर्ट्स डोंगरनावेनं जिंकला टॉस आणि कॅप्टनचा निर्णय वी विल बॉल फर्स्ट. ऑल द बेस्ट आपण देऊयात दोन्ही टीमला. 36चं लक्ष 36 टू विन. चौकार आणि प्रत्येक षटकारासाठी जगदंब सासने क्रिकेट संघाच्या फलंदाजांकरता नामी संधी आहे. अमजद शेख यांच्या वतीने 101 रुपयाचं कॅश प्राइज असेल. ओपनिंग पेअर इमिडिएटली पाठवा. जगदंब सासने 36 टू विन. 36 धावेचं माफक लक्ष माफक आव्हान आणि निर्णायक सत्र सध्याच्या घडीला सुरू झालेल्या निर्णायक सेमी फायनलच्या सामन्याचं लक्षवेधी लढतीचं प्रेक्षकांच्या पसंतीच्या सामन्याचं ते म्हणजेच दुसरं. दत्तकृपा ग्रामस्थ मंडळ नवापाडा आणि त्या सोबतीनं साई किरणले नवापाडा आणि मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची संलग्न क्रीडा स्पर्धा आपण बघत आहोत, जिची आजची तिसरी रजनी अर्थातच थर्ड नाईट तिसरी रात्र. बॅटिंग करणारा संघ जगदंब सासने. सलामीची जोडी लगेचच मैदानाकडे पाठवा. लक्ष सुद्धा बॉल द्या फर्स्ट ऑफ ऑल मॅनेजमेंट कमिटी. शंकरजी गुडे यांच्या वतीनं विकेट साठी गोलंदाजी करणाऱ्या जय बजरंग कोलटनच्या प्रत्येक गोलंदाजाला असतील रोख रक्कम रुपये 1000चं कॅश प्राइज. चला बाकी बॉल रिटर्न करायचे आहेत. बॅटिंग करणारा संघ लक्ष सुद्धा 70-70 लगा तो 6 हे टॅगलाईन आहे. 70-70 बॉलची आणि ते बॉल या स्पर्धेसाठी खास करून या रजनी क्रिकेटसाठी आपण यूज करत आहोत. ऑन स्क्रीन आपण बघत आहोत भरपूर साऱ्या संख्येनं सर्व संघांचे प्रेक्षक त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सर्व संघांचे पाठीराखे पुरस्कर्ते उपस्थित झालेले आहेत. त्या सर्वांचं वेलकम आपण करूयात. धावसंख्या दाखल करते 36 हात उभारायची. आघाडीची जोडी लगेचच पाठवा. आणि जोडी आपण बघत आहोत सलामीवीराच्या भूमिकेमध्ये के कमलेश काबडे आणि त्याच्या सोबतीनं सलामीसाठी जयेश उगडा. ही ओपनिंग पेअर या मॅच मध्ये झाले. दाखल बॅटिंग करत असताना 36 धावेचं लक्ष समोर आहे ते जगदंब सासनेच्या. गोलंदाजींची जबरदस्त कामगिरी आपण स्पेशली
पहिल्या सत्रामध्ये पाहिलेले. आता बॅटिंग डिपार्टमेंटला या मॅच मध्ये प्रति 4 षटकांच्या पाठीमागे 9.00 धाव्याची धावगती मेंटेन करायची. 36 रिक्वायर्ड फॉर विक्ट्री. 36 धाव्याचं लक्ष्य. स्ट्रायकरला आपण बघत आहोत के कमलेश कापडील आणि त्याच्या सोबतीनं नो स्ट्रायकरला जयेश उघडा. सामना सुरू होतोय द्वितीय सत्र. जे प्रेक्षक बाउंड्री लाईनच्या आत आहेत त्यांना सूचना आपण पडद्याच्या मागे जायचं लक्ष सुद्धा. प्रेक्षक वर्गाला सूचना आहे पडद्याच्या आत कोणी थांबू नका. डाव दुसरा सुरू झाला. सेमी फायनलची लढत दोन्ही टीमला देऊयात लक्ष शुभेच्छा. पहिला षटक पॉवर प्लेचा वैभव गोलंदाजीसाठी. पहिलाच बॉल बॅकफुटवर आले. कव्हर्स मधून काढण्याचा प्रयत्न. आउटर एज घेतली. बॉल मागे चाललाय. थर्डमॅनला बॅकअप फायनली अवेलेबल झालं. इनफिल्ड मधून त्या ठिकाणी फिल्डर पोहोचतात. उचलून फेक होईल तोपर्यंत पहिल्या चेंडूवरती आली एक सिंगल आणि या सिंगल धाव्याच्या सोबतीनं सध्या खातं खुलं झालं बॅटिंग करणाऱ्या जगदंब सासने क्रिकेट संघाचं. ऑन व्हेरी फर्स्ट बॉल ऑफ द स्ट्राइक के कमलेश कापडेच्या बॅटमधून ही सिंगल धाव आपण बघत आहोत. ऑन स्ट्राइक लेफ्ट हँडर बॅटर सध्या आपल्याला पाहायला मिळेल जयेश उघडा जो जिनियन ऑलराऊंडर आहे. कापाबल अष्टपैलू खेळाडू आहे जगदंब सासनेचा. सो सध्या सामोर जाईल स्ट्रायकर रेंडला. एक धाव दाखल करू दे. टाइम काउंट केलेलं आहे. लक्ष सुद्धा फिल्डिंग करणारा संघ जय बजरंग कोलटन बरोबर 11-21 ला पहिला बॉल पडला. 23 चेंडू 35 हे समीकरण आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक महत्वपूर्ण आहे. दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून क्षेत्ररक्षणावरती संचारबंदी आहे. बॅकफुटवर आले. हुक करण्याचा प्रयत्न ऑफस्टम्पच्या फार बाहेर शफल झाले होते. अपील झाला होता लाऊडली. आल्बे डब्ल्यू लेग बिफोर विकेटसाठी बट पिचिंग फास्ट पंचांनी पाहिला आणि त्यानंतर स्पष्ट नकार आता त्या ठिकाणी दर्शवला. डॉट बॉल पर्सेंटेज या मॅच मध्ये वाढवावी लागेल. विकेट टेकिंग गोलंदाजी सध्याच्या घडीला करावी लागेल. 36 धाब्याचं संरक्षण तुम्ही करतायत. रिक्वायर्ड रन रेट हवा तितका जास्त नाही आहे. त्याच कारणासह आपण बघत आहोत कंट्रोल नियंत्रण चांगला आवर या मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना जय बजरंग कोलठणला आता निर्णायक द्वितीय सत्रामध्ये आणावं लागेल. पहिला चेंडू सिंगल. दुसरा चेंडू डॉट. कमबॅक झालेला आहे वैभव कडून. फुलर लेंथ ओव्हर द लॉंग ऑफ खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये फिल्डर सेट होता. अगदी ट्रॅप येऊन आणि चूक करण्यास भाग पाडलं ते जयेश उघडाला. फलंदाज बाद. 1 वरती पहिला झटका टीम जगदंब सासनेला. फुलर लेन बॉटम हँडचा खूप चांगला वापर. कार्पेट स्ट्रोक ऑफर केला. व्हेरी गुड फिल्डिंग. बॅकअप आलेला आहे मात्र एकच धाव सिंगल धावेवरती समाधानी राहावं लागेल. धावसंख्या आपण बघत आहोत. एका धाव्याच्या सोबतीने एकूण अंकी झाली ती 2 ऑन बोर्ड. 2 धावा दाफलकर. 4 चेंडूंमध्ये अवघ्या 2 धावा. पॉवर प्ले मध्ये नियंत्रित गोलंदाजी आपण बघत आहोत. गोलंदाज वैभव कडून ज्याची विविधता ज्याची वैविध्यपूर्ण शैली सध्या मैदानामध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. स्टील 2 टू गो. ओव्हर द लॉंग ऑफ खेळतायत. वाट अ शॉट. चेस आहे फिल्डरसाठी. लास्ट मुवमेंटला सीमारेषेच्या नजदीक चांगली फिल्डिंग. जितका जबरदस्त फटका होता तितकंच क्वालिटीचं उच्च दर्जाचं क्षेत्ररक्षण
सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतं डीप मधील लॉंग ऑफच्या फोल्डर कडून लक्ष्मण होते त्या ठिकाणी. रिटर्न थ्रू देखील फार सुंदर आला. नॉनस्ट्राकर याला अवघ्या 2 धावा मिळतील आणि 2 धाव्याच्या सोबतीने धावसंख्या दाखल करते. आपण बघत आहोत एकूण अंकित झालेली आहे ती 4 धावा. 4 ऑन बोर्ड. 4 धावा दाखल करते. 19 चेंडू आणि 19 चेंडूंमध्ये आपण बघत आहोत विजयासाठी 32 धावेची आवश्यकता मॅच मध्ये. सेमीफायनलची लढत दोन्ही संघ एका चषकाचा तर मानकरी जरूर आहेत, मात्र मेगा फायनल मध्ये दाखल होण्याचं स्वप्न उराशी बाळगून दोन्ही संघ आज पुन्हा एकदा नव्या उमेदीने पोहोचलेले आहेत. फुल टॉस लॉफ्ट केला समोर लॉंग ऑफचा फिल्डर. आता त्याला भेटून बॉल जाईल. 1 बॉल सोडतो पहिल्या टप्प्यावरती सीमारेषेच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी चौकार. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. टीमची धावसंख्या 8 धावा दाखल कव्हर. आकड्यावरती फिनिशिंग टच फार चांगला दिलेला आहे के कमलेश कापडेनं. 3 चेंडूत 1 चौकार, 1 डबल, 1 सिंगल. इंडिव्हिज्युअल 233 त्याचा बॅटिंग स्ट्राइक रेट, 60 धाब्याचं त्याचं योगदान आणि सांघिक धावफलक आपण बघत आहोत ते 8 या आकड्यावरती जगदंब सासनेचं. 18 चेंडू 28, रिक्वायर्ड रन रेट 9.33, 9.33. अजूनही 3 ओव्हर मध्ये विजयासाठी 28 धावा बनवाव्याच लागतील टीम जगदंब सासनेला. ओम जय बजरंग कोल्टनच्या विरोधात खेळत असताना ओव्हर नंबर 2 चा खेळ सध्या सुरू होतोय. गोलंदाजीसाठी आपण बघत आहोत जर्सी नंबर 12 दीपक सध्या गोलंदाजीसाठी. निर्णायक डावाचा दुसरा षटक दीपक उजव्या हाताचा मध्यम गती गोलंदाज सध्या तयार झाला बॉलिंग मार्कवर. 18 चेंडू 28 हे समीकरण. ऑन स्ट्राईक आपण बघत आहोत पीके पंकज कापडीला. षटक दुसऱ्या डावाचा मार्गस्थ होत आहे. सेमीफायनलचा महत्वपूर्ण सामना दोन्ही टीमचे पाठीराखे समर्थक उपस्थित झालेले आहेत आणि उपस्थित सर्व प्रेक्षकांचं दत्तकृपा चषकाच्या माध्यमातून आपण करूयात मनपूर्वक हार्दिक सस्नेह सरचे स्वागत. पहिलाच बॉल बॅटच्या आतली कडा घेऊन मागे चालला. शॉट बनण्याला चांगली फिल्डिंग झाली. फिल्डरचे प्रयत्न फार सुंदर होते. दुसरी धाव बॅकअप खराब आलं आणि आता दुसरी धाव देखील सहसेनं पूर्ण झालेली आहे. मिस कम्युनिकेशन जर तुमचं झालं, मिस अंडरस्टँडिंग झाली तर प्रतिस्पर्धी संघ डेफिनेटली त्याचा फायदा घेईल आणि तेच आपल्याला पाहायला मिळालं. ज्या ठिकाणी 1 सिंगल होती, ओव्हर थ्रो झाला, बॅकअप आलं नाही, थोडं डिले झालं आणि त्याचा फायदा लगेचच घेतलाय तो बॅटिंग करणाऱ्या जगदंब सासने क्रिकेट संघानं. 2 धावा सहजरित्या आता पूर्ण होतो. चांगला कॉलिंग आहे, चांगला कॉर्डिनेशन आहे, चांगला संवाद आहे, चांगला तालमेल आहे. पंकज कापडी पीके आणि त्याच्या सोबतीनं के कमलाकर कापडी या 2 बॅटरच्या दरम्यान रन इन बिटवीन द विकेट अतिशय सुंदर होती. 2 धावा धावफलक 10 या आकड्यावर. 17 चेंडू 26 हे समीकरण त्या मॅच मध्ये बाकी आहे. बॅकफुटवर आले ऑन द टोस खेळण्याचा प्रयत्न कट केला कबा पॉइंटला. चेसचा फिल्डर साठी त्याची थोडीशी दिशाभूल केली, उलकवणे दिली, फेक ॲक्युरेट आली मात्र विकेट किपरचं गॅदरिंग चुकलं. स्वतःवरती नाकोशात नाराज आहे देशरक्षक विकेट किपर जयेश. धावचीतची नामी संधी होती. धावबाचा सुवर्णक्षर जवळ आला होता मात्र देव बलवत्तर आहे फलंदाज पीके पंकज कापडीच. 2 धावा त्या ठिकाणी झाल्या पुन्हा आणि धावसंख्या दाखल करते आपण बघत आहोत 2 मार्गस्थ झाली आहे ती 12 ऑन बोर्ड. 12 धावा दाखल कवर. 16 चेंडू 24 हे समीकरण. धावा आणि चेंडूमध्ये जर पाहिलं तर डिफरंट आहे. सध्याच्या घडीला अवघ्या 8 तो कधी कव्हर केला जाऊ शकेल त्याच कारणात जो सिंगल डबल व्हॅल्युएबल आहे, किमती आहे आणि ती पूर्ण करत असताना चांगलं कॉर्डिनेशन पंकजच्या सोबतीनं आपण बघत आहोत नॉन स्ट्रायकर एंडला के कमलेश कापडेच्या माध्यमातून. धावफलक 12 16 चेंडू 24 हे समीकरण. चेस करून कट करण्याचा प्रयत्न, स्टेप आउट झाले होते लास्ट मोमेंटला, गॅप शोधण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसलेला आहे तो आपण बघत आहोत स्ट्रायकर एंडला. पीके पंकज कापडीचा डॉट बॉलची झाली सांगता निर्धाव चेंडूची झाली समाप्ती आणि सरते शेवटी मागच्या मिसफिल्ड नंतर कमबॅक केलेले ते गोलंदाज दीपकनं. 15 बॉल 24 हे समीकरण आता मॅच मध्ये बॅलन्स. 15 चेंडू 24 धावा. कट करण्याचा प्रयत्न
बरोबर कॉइन बॉक्स डिलिव्हरी, जणू काही कॉपी पेस्ट गोलंदाजी सध्या सुरू आहे. बरोबर शॉर्ट ऑफ स्टंपच्या बाहेर आपण बघत आहोत. टार्गेट केलं जातं, डॉमिनेट करण्याचा प्रयत्न होतोय तो पीके पंकज कापडीला आणि त्यामध्ये दुसऱ्यांदा आता यश आलंय ते गोलंदाज दीपकला. पहिल्या चेंडूवरती दुहेरी, दुसऱ्या चेंडूवरती देखील 2 धावा, त्यानंतर तिसरा आणि चौथा निर्णायक चेंडू आलाय डॉट. धावफलक स्थिर अवघ्या 12 धावा धावफलकावर. 14 चेंडू, समीकरण आता 24 धावसंख्येचं. स्टेप आउटवर खेळण्याचा प्रयत्न, वन मोर ब्युटिफुल डिलिव्हरी, स्विंग अँड मिस, वन मोर डॉट. पूर्णपणे दबाव आता बनवलाय, चांगला प्रेशर क्रिएट केलाय, दडपण बनवलंय तो बॅटिंग करत असताना टीम जगदंब सासने संघासाठी पंकज कापडीवर. प्रवीणजी चौधरी यांच्या वतीनं रोशननं जर झेल संपादित केला तर त्यासाठी 200चा कॅश प्राइज असेल. स्कोर बराबर, स्टील 1 टू गो. चांगली वापसी झालेली आहे. वापसीचे संगीत, कमबॅक, पुनरागमन या मॅच मध्ये केलेलं आहे. बॅकफुटवर आले, लेटकट दिशा दिली, स्लॅश केला चेंडू. तळब्याला क्षेत्ररक्षक अवघी एक धाव, षटकाची झाले सांगता. ओव्हर नंबर 2 चा केलं कंप्लीट. 13 धावा धावफलकावरती. समीकरण इक्वेशन 11.50 धावेची आवश्यक धावगती. 12 चेंडू, विजयासाठी 23, त्या ठिकाणी 23 धावेची आवश्यकता. 12 चेंडू 23. बारा चेंडू 23 धावा आहे समीकरण. रजनी क्रिकेट स्पर्धा आपण बघत आहोत. खर तर या मैदानावरती रबर बॉल क्रीडा स्पर्धेचं A1 क्वालिटीचं आयोजन आपण नेहमीच बघत असतो. दत्तकृपा ग्रामस्थ मंडळ नवापाडा आणि त्या सोबतीनं साई किनेले नवापाडा. परंतु या हंगामामध्ये ही रजनी क्रिकेट स्पर्धा जिचं पहिल्या पर्वामध्ये पदार्पण होतं, पहिलं संस्करण दत्तकृपा चषकाचं हे पहिलं दैदिप्यमान पर्व आहे. आयोजनाची भव्यता, नियोजनाची दिव्यता सध्याच्या घडीला आपण उभं बघत आहोत. आयोजन समितीने घेतलेली अफाट मेहनत, मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची संलग्न एकंदरीत 40 टीम्स या स्पर्धेमध्ये आपल्याला सहभागी होताना पाहायला मिळतील. धावफलक 13 वरती गोलंदाजीसाठी ओव्हर नंबर 3 करता गोलंदाज दिनेश सध्या बॉलिंग मार्कवर. 12 चेंडू 23 हे समीकरण. ऑन स्ट्राइक आपण बघत आहोत पीके पंकज कापडीला. फुलर लेन ड्राईव्ह केला समोर, कबा पॉइंटला क्षेत्ररक्षक डीप मध्ये. बॉल गरंगळत निघून चालला. सेकंडचा कॉल आहे नॉस्ट्राकर एंडला. के कमलेश कापडे वेगानं परतलेला आहे. थ्रो थोडा वाईड आला, त्याच कारणास्तव आपण बघत आहोत दुसरी धाव आता सहजतेनं पूर्ण करण्यात आलेली. कॉपी बुक स्टाईलला खेळले होते, बरोबर बॅकलिपला खाली आणलं. बॉडी वेट ट्रान्सफर करत असताना बॅकवर्ड पॉइंटला आल्या धावा 2 आणि 2 धावेच्या सोबतीने धावसंख्या धावफलकावरती एकूण अंकित झाली ती 15. 11 चेंडू 21 हे समीकरण. स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न, मात्र थ्रो खराब आला आणि जी सिंगल पूर्ण करायची होती ती सिंगल आता पूर्ण केलेली आहे. धावांसाठी धावाधाव सुरू आहे. ती टीम जगदंब सासनेची अतिघाई संकटात नाही असं म्हटलं जातं आणि क्षेत्ररक्षक करणाऱ्या संघाकडून तो अपव्यय आपण पाहिलेला आहे. एक धावाली धावसंख्या दाखल करते. सिंगलला 16 आकड्यावरती. 10 चेंडू 20 प्रत्येक बॉल वरती इथनं आवश्यकता आता 2 धावेची. 10 चेंडू 20 हे समीकरण. 10 बॉल मध्ये अजून या मॅच मध्ये विजयासाठी 20 धाब्याची आवश्यकता. इसनं या मॅच मध्ये के कमलेश कापडीचा रोल फार इम्पॉर्टंट असेल, निर्णायक असेल तो बॅटिंग करणाऱ्या जगदंब सासने क्रिकेट संघासाठी. 10 चेंडू 20 हे समीकरण. चांगला सेट आहे कमलेश कापडी के ज्यानं या मॅच मध्ये आतापर्यंत 7 धाब्याचं योगदान दिलेलं आहे. चांगला बॅटिंग स्ट्राइक रेट 233 चा त्यानं मेंटेन केलेला आहे आणि आता देखील त्याच्या समोर खेळण्याची आवश्यकता आहे जगदंब सासनेला. स्टेप आउट खेळतायत. डान्सिंग डाऊन द ट्रॅक आले एक सिंगल. सेकंडचा कॉल आणि नॉस्ट्रॅकर एंड वरून जो कॉल होता तो सहजरित्या पूर्ण करण्यात आलेला आहे. फिल्डर वरती प्रेशर, दबाव, दडपण टाकलं आणि त्याचा फायदा आता घेतला तो स्ट्रायकर एंडला के कमलेश कापडीनं. 2 धावा सहजतेने पूर्ण झालेल्या आहेत. धावफलक 2 आपण बघत आहोत पोहोचलेले आहे. ते 18 आकड्यावरती 9 चेंडू आणि 9 चेंडू विजयासाठी आता 18 धावसंख्येची आवश्यकता. 9 बॉल रिमेनिंग अँड रिक्वायर्ड 18 मोर फॉर विक्टरी.
हे 3 बॉल आता फार महत्वाचे आहेत फिल्डिंग करणाऱ्या जय बजरंग कोल्टन क्रिकेट संघाकरता. स्ट्रेट बॅटनं पंच केल्या समोर स्टेटिश लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण, दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि नॉस्ट्राकर एंडला फलंदाज झाला. रन आउट धावबाद पीके पंकज काबडी एक सिंगल आली. धावफलक 19 वरती आणि निर्णायक क्षणाला निर्णायक स्थितीला आपण बघत आहोत. त्या ठिकाणी बसलाय 19 धक्का दुसरा. बोबू सध्या वाचतायत जगदंब सासने टीमला. आय थिंक सपोर्ट फार मोठ्या प्रमाणात आहे प्रेक्षकांचा आणि त्याच कारणास्तव जल्लोष त्यांचा सूर्यकांड मैदानामध्ये दाखल झालाय. टीमचा हुकुमाचा एक्का, तुरुपाचा एक्का, ट्रम्प कार्ड ऑफ जगदंब सासने. सागर खोटारे एसके सध्या खेळण्यासाठी नॉन स्ट्राकर एंडला. 8 चेंडू 17 आहे समीकरण. या दोन्ही फलंदाजांकडे क्षमता आहे, गुणवत्ता, कॅपेबिलिटी आहे, कौशल्य, स्किल आहे. मात्र तर या मॅच मध्ये आता पणाला लावावं लागेल. लौकिकाला साजेची कामगिरी जर मेगा फायनल मध्ये धडक मारायचे, दत्तकृपा चषकाचा अंतिम जेतेपदाचं स्वप्न जर पाहायचं आहे तर या मॅच मध्ये करावी लागेल टीम जगदंब सासण्यासाठी कमलेश काबडेच्या सोबतीनं सागर खुटारेला. 8 चेंडू 17 आहे समीकरण. रिक्वायर्ड रन रेट 12.75 आपण बघत आहोत. त्यामध्ये ग्रोथ झालेली आहे. सुरुवात 9.00 ने होती. 8 चेंडू 17. स्टेप आउट झाले. कव्हर्स मधून बॉल काढलाय डीप मध्ये. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक. एक सिंगल सेकंडचा कॉल आणि दुसरी धाव देखील आता वेगानं पूर्ण करण्यात आलेली आहे. पावलांचा चांगला वापर करतायत के कमलेश काबडी. बरोबर फ्रंट लेग पुढे आणतायत, बॉलच्या मिडल पर्यंत पोहोचतायत. सूचना आहे मोरे 11 पाडाले संघाचे प्लेयर्स पडद्याच्या आतमध्ये बसले आहेत. आपण लगेचच पडद्याचा पाठीमागे जसं आयोजन समितीच्या वतीने ही अनाउन्समेंट आम्ही करत आहोत. लक्ष सुद्धा मोरे 11 पाडाले टीम आपण लगेचच पडद्याचा मागे द्यायचं आहे. थँक्स. आयोजन समिती आमची बरोबर लक्ष वेधून उभी आहे. त्यांचं भरपूर लक्ष आणि चांगलं सहकार्य त्यांच्याच संकल्पनेतून त्यांच्या अथक परिश्रमाने ही स्पर्धा साकारलेली आहे. स्विंग अँड मिस. शेवटचा चेंडू आला डॉट आणि निर्धाव चेंडून समीकरण. अंतिम षटकामध्ये 6 बॉल विजयासाठी 15 धावेची आवश्यकता. सहा बॉल 15 धावा. सामना आता बरोबर नियंत्रणामध्ये आणलेला फिल्डिंग करत असताना जय बजरंग कोल्ठन जगदंब सासनेला आता 6 चेंडू विजयासाठी मेगा फायनलचं तिकीट काबीज करण्यासाठी सध्याच्या स्थितीला या 15 धाव्या पूर्ण कराव्याच लागतील. 6 चेंडू 15. 2 वेल सेटर बॅटर समोर आहेत. सागर खुटारे सध्या असेल ऑन स्ट्राईक आणि नॉन स्ट्राईकला आपण बघत आहोत के कमलेश कापडीला. धीरजच्या हातामध्ये बॉल सोपवलाय. महत्वपूर्ण षटक, सामन्याला कलाटणी देणारा षटक, किंबहुना मेगा फायनल मध्ये दाखल होण्यासाठी जे फायनलचं तिकीट आहे ते मिळवून देणारे षटक. आणि या सामन्यासाठी निर्णायक षटकामध्ये निर्णायक गोलंदाज कॅप्टनने इन्व्हाइट केलंय गोलंदाजीसाठी धीरजला. ओनली परमिशन ऑफ अंपायर्स. पंचांच्या परवानगीनिशीच तुम्ही पाणी मैदानामध्ये नेऊ शकता. आणि महत्वपूर्ण सूचना आहे प्रेक्षकांना, बॉल जेव्हा गोलंदाज टाकतो तेव्हा आपण भोपू वाजवू नका, टाळ्या शिट्ट्यांचा कडकडाट करू नका. लक्ष सुद्धा प्रेक्षकांना सक्त सूचना आयोजन समितीकडून. अदरवाईज आमच्या आयोजन समितीचे मेंबर त्या ठिकाणी येतील. बॉल टाकताना आपण भोपू आणि त्या सोबतीनं टाळ्या शिट्ट्यांचा कडकडाट करू नका. लक्ष सुद्धा. 6 चेंडू 15 धावे समीकरण. निर्णायक सामना, डू ऑर डाय एन्काउंटर, करो या मरो अशा स्थितीमध्ये हा सामना सध्या आपण बघत आहोत. सेमी फायनल नंबर 1 दत्तकृपा चषकाचा उपांत्य फेरीचा हा पहिला सामना सध्या मैदानामध्ये रंगत असताना 6 चेंडू 15 हे समीकरण. गोलंदाजीसाठी धीरज. स्ट्रायकर रेंडला एसके सागर खुटारे. 6 चेंडू पहिला चेंडू निर्णायक महत्वपूर्ण असेल. पहिलाच बॉल ऑन साइड. रख हौसला जब तक जवानी यार तेरी से अंदाज की तो जगदंबा सासने दीवानी. काय जल्लोष पाहिला या षटकारावरती
जगदंबा सासने टीमच्या प्रेक्षकांचा समर्थकांचा आणि मॅच मध्ये या भव्य षटकारासोबत विशेष अतिथी अतुलजी पष्टे यांचं शुभागमन आणि त्यांचं केलंय स्वागत. पहिला बॉल आसमान दाखवले गोलंदाज धीरजला. 5 चेंडू आता 9 ची आवश्यकता. समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न मिस्टामिंग चेंडू उंचमध्ये क्षेत्ररक्षक लॉंग ऑन वरून पोहोचला आणि कॅच ड्रॉ. महत्वाच्या शहराला मोक्याच्या स्थितीला कॅच सोडली की मॅच सोडली. जय बजरंग कोल्टन हे येणारे आता 4 बॉलच सांगतील. ज्या फलंदाजांना षटकारानं सुरुवात केली होती त्या फलंदाजाला मिळतं जीवदान. आयुष्यमान भाऊचा आशीर्वाद त्याला झाला प्रदान आणि त्या मोबदल्यात महत्वपूर्ण निर्णायक 2 धावा सध्या पूर्ण होतो असताना धावफलक 2 पोहोचले. 29 धावफलकावरती स्कोरबोर्ड वरती 29 धावा 4 चेंडू आणि 4 चेंडूंमध्ये आता विजयासाठी आपण बघत आहोत आवश्यकता 7 धावेची. हा ट्रॅकर बॅकफुटवर आले पूलचा होत नाही तोपर्यंत कोणी मैदानामध्ये जाऊ नका. ज्या टीमचे पुरस्कर्ते पाठीराख्या मैदानामध्ये जातील त्या टीमला मात्र पेनल्टी डिक्लेअर केली जाईल. लक्ष सुद्धा कॅच ड्रॉप आणि नंतर मॅच देखील आता ड्रॉप झाली आहे असं म्हटलं तरी वागवत ठरणार नाही. 3 चेंडू आणि 3 चेंडूंमध्ये आता अवघी 1 धाव हवी आहे. पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजीचा बोलबाला त्यानंतर बॅटिंग मध्ये फिनिशिंग टच दिलाय एसके सागर खुटारेनं. त्याच्या नावाचा बोलबाला सध्या सुरू आहे. जयदेवजी खापरे उपस्थित झालेले आहेत. दत्तकृपा चषकाच्या माध्यमातून त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक सस्त्रीय सरचे स्वागत. सामना महत्वपूर्ण सामना निर्णायक मेगा फायनल मध्ये दाखल होण्यासाठी 3 चेंडूत अवघ्या 1 धावेची आवश्यकता. जगदंबा सासरेला टेस्ट मॅच फिल्डिंग आता इन्व्हाइट केली आहे टीम ओमसाई कोल्टन. 3 चेंडू 1 फुल टॉस ड्राइव्ह केला समोर कव्हर्स मधून बॉल काढलाय. विनिंग स्ट्रोक बॉल 4 धावेसाठी चौकार आणि सेमी फायनल मध्ये दमदार विजय. जगदंबा सासरेचा मेगा फायनल मध्ये दाखल झाली टीम जगदंबा सासने. मनपूर्वक अभिनंदन जगदंबा सासने आणि टफ फॅन हार्डला का आपण देऊयात जय बजरंग कोल्ठन क्रिकेट संघाला. जल्लोष तुम्ही साजरा केलेला आहे. ऑल द बेस्ट. मेगा फायनल मध्ये दाखल झालेला आहे जगदंबा सासने संघ आणि विजयाचा शिल्पकार सामनावीर. पहिलं षटक निर्णायक 2 धक्के अवघ्या 5 धावा आणि 4 चेंडूत 18 धावेचा फिनिशिंग टच त्यानं दिला. स्वप्न साकार केलं संपूर्ण सासने.